लवकर लवकर घरी जायला पाहिजे. खूपच उशीर झाला. आई बाबा आणखी रागवेल. तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन पागल झाला. तूने एक बार हंस के जो बोला, मैंने पंछी बन के डोला. ए छोरी पलट. काय रे भामट्या, काय म्हणते? कोणाला म्हणते पलट? माहिती का कोण आहे मी? अर्ची आहे अर्ची, पाटलाची अर्ची. अर्ची म्हणतात मला. माझ्या नादाला नको लागू. तुझ्या समोरचे जे 32 दात आहे ना, 32च्या 32 खाली पाडेल. अर्ची आहे मी. कर्राटे येतात मला, कर्राटे. कळलं? देऊ काय? ए चल निघित ना भामट्या. कुठून कुठून येतात असले मेले. सांगू का तुझ्या मायला ना? निघित ना. दिन नाही तर समोर 2 ठेवून. मूर्ख. चालला मला गाणं म्हणायला वय. लायकी का तुझी माझ्या पुढे उभं राहायची? अर्ची म्हणतात अर्ची मला. चल निघ, नाही तर देईल 2 ठेवून. जातो जातो ताई. सॉरी सॉरी, मजाक करत होतो. मजाक करतोय माझ्यासोबत? तुझी कोण लागते मी मजाक करायला? कोणती मुलगी अशी उभी राहिली म्हणजे तिच्यासोबत मजाक करायची आहे तुला? दाखवू का? पण एरी गेरी समजली बाई तुम्हाला. अर्ची म्हणतात. कळलं नाही तुला अजूनपर्यंत? मला अर्ची म्हणतात ते. मजाक करत होता. तू तसं ऐकणार नाही. थांब तिथेच थांब. देऊ का एकठून? मारू नका ताई, मारू नका. जातो मी. चुकलं माझं. पुन्हा असं काही करणार नाही. पुन्हा करीन तर बघ. मग सांगते तुला इंग्लिशमधून. आता कळलं का मी कोण आहे ते? अर्ची म्हणतात मला, अर्ची. निघाला मोठा भामटा माझी मजाक करायला. सॉरी सॉरी ताई, जातो. सॉरी सॉरी. चल निघ. सॉरी सॉरीचे बच्चे सॉरी म्हणते. पहिल्यांदा विचार करायला काय झालं तुला? मला चिडतोय? सोपं वाटलं तुला ते? मूर्ख. चल निघ. काय रे पक्या, काय झालं? गालाला हात कोण लागला? मारलं की काय कोण? अरे त्या पाटलाच्या अर्चीनं मारलं मला, म्हणून लावलंय. लय जोरात मारला रे. पक्की मारला रे. कसं काय मारला रे? अरे पक्यानं काहीतरी केलं असणार म्हणून तिनं मारलं. काय रे पक्या, काय केलं? सांग खरं खरं. काऊन मारलं तुला अर्चीनं? हो रे पक्या, हाय कुचिन. पक्यानं नक्कीच काहीतरी केलं असणार. सांग पक्या, काय केलं रे? काही नाही रे, गाणं म्हटलं फक्त. तुझे देख के मेरी मधुबाला. चिडली ना ते, मारलं तिनं मला. खरंच पक्या, तू लय मूर्ख आहे. कशाला तिच्या वाट्याला गेला? मारलं ना तिनं. छपरी गिरी सोडून दे आता. तिच्या काय कोणत्याच मुलीच्या वाट्याला जात नको जाजू. असं करू नको पक्या. कसं व्हायचं तुझं? ऐकत जा जरा. कोणाच्या संगतीत राहायचंच रे? असले फालतू कामं करायला लागल्या. बरं झालं मारलं ते. तिला म्हणे आणखी 1-2 देईला. हो रे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आता नाही करणार मी असं. सॉरी म्हटलं तसं मी तिला, पण काय खरं नाही बाबा. पुन्हा एखाद वेळेस सॉरी म्हटलं तर अजून मारून द्यायचं मला. आता तिच्या वाटेला चुकून जाणार नाही. कानाला कळा. होय रे पक्या, माहीत नाही तुला ती कोण आहे. माहीत नाही तुला ती आपली बहिणी आहे ती. पुन्हा असं करू नकोस. आपली होणारी वहिनी आहे ती. कळलं का? नाही रे परशा, बरोबर म्हटलं ना मी? गपरी. ती पाटलाची अर्ची मला कुठं भाव देणार? मी जरी तिला लाईक करत असलो तरी ती नाही पटणार आपल्याच्याने. मी दुरूनच पाहतो तिला. बरं वाटते मला. नाही रे परशा, तू जरा ट्राय कर थोडंसं. पटेल तुला ती. तुझ्यात काय कमी आहे? हँडसम बॉय आहेस ते, हँडसम बॉय. मला तर कधी कधी असं वाटते की तू अर्चीला आवडत पण असशील, पण तूच तिच्यासमोर कधी जात नाही. जरा तिच्या पुढे जा. चल ट्राय कर. आम्ही आहे ना तुला मदत करायला. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. वर्षा जी, हम तुम्हारे साथ है, तुम आगे बढ़ो. गब्बस सारी सगळीच्या सगळी. काही बोलू नका. जाऊ द्या. पुन्हा तिच्या वाटेला जाऊ नका हा तू. पक्या, काय म्हटलं तुला? तिच्या वाटेला अजिबात जायचं नाही. तिच्याच काय कोणाच्याच वाटेला जायचं नाही. लक्षात ठेव. नाही रे परशा, आता कोणाच्याच वाटेला जाणार नाही. तर मला माहित पण झालं ना, ती आमची होणारी वहिनी आहे ते. चुकूनही जाणार नाही. चुकलंच माझं. परशा, मला काय वाटते, चलायचं का रे अर्चीच्या घराकडे?
जाऊन बसूया थोडं, तुला दिसेल ती, बरं वाटेल. नको रे, चल काम आहेत मला, बाबांनी काम सांगितलंय, करायला पाहिजे. जाऊयात नंतर कधीतरी. आता तसंही गरमागरमीचं वातावरण आहे, उगाच आपल्यावर पडायचं काय पण. चल घरला. काय परशा, किती भेटतो. चल जाऊ, काय नाही करत ती, नुसतं बघणार काय करणार आहे. नको रे, चला घरी जाऊ, उशीर झालाय, बाबा वाट बघतायत. तसंही भरपूर काम करायचं आहे रे मला, बाबांनी काम सांगितलं होतं ते मी केलंच नाही. जाऊ दे पक्या, पुन्हा अर्चीच्या नादी लागू नको. आता मार खाल्ला ना, बस झालं, पुन्हा मार खाऊ नको आता. अरे अरे, पक्या दादाला अर्चिताईनं मारलं, पक्या दादाला अर्चिताईनं मारलं. हा पक्या दादा, अर्चिताईनं मारलं ना तुला. सगळं गावात सांगत फिरतो आता मी, पक्या दादाला अर्चिताईनं मारलं. पक्या दादाला अर्चिताईनं मारलं. गप रे पप्पू, तुझ्या सगळ्या गावात बोंबलत फिरला ना तर पाय कधी चांगलं तोडून टाकेन तुझं. गप. हा पक्या दादा, चाललो मी आता सगळ्या गावात सांगायला. चल, पक्या दादाला अर्चिताईनं मारलं रे, पक्या दादाला अर्चिताईनं मारलं. गेला रे तू पक्या, आता सगळ्या गावात बोंबाच मारतो पक्या दादाला अर्चिताईनं मारलं म्हणून. बघ आता काय करायचं. अरे, अर्चीच्या घरी काढलं तर तिचा बाप आणि भाऊ पण मला मारत रे. आता काही खरं नाही. हा पप्पूचं काही खरं नाही रे. पप्पू मला मार खाल्ल्याशिवाय सोडणार नाही बहुतेक. आणखी आता आहे माझ्यावर पिसार. काय करू रे परश्या, सांग ना लवकर, काय करू. गप घरी जा आता, आणि काय करू नको, घरी जाऊन बस तुझ्या आईच्या कुशीत. निघू नको आता 4-5 दिवस घराबाहेर, नाही तर जा मावशीच्या गावाला, तिकडे राहा 4-5 दिवस. नाही तर तुझं काही खरं नाही, तिचा भाऊ आणि बाप काही तुला सोडणार नाही. हो रे, हा म्हणतो ते बरोबर आहे. जा घरी आणि नको निघू 4-5 दिवस घराच्या बाहेर. मला असं वाटतं की मावशीच्या गावाला गेलं तरी बरं होईल. जा आता, जा लवकर, निघ पटकन इथनं, राहू नको जास्त वेळ. तिचा भाऊ बिऊ दिसला ना तर देईल तुझ्यावर बत्ती आणखीन. हो रे, जातो आता मी, नाही निघत घराबाहेर. काय रे, मी काय केलं रे, कोणाच्या नादी लागलो. हालतं तर परशे अर्चीच्या नादी लागलो रे. काय करावं मला काही कळे नाही. जातो आता मी घरी. सांगा, कोणी विचारलं तर पक्का दिसला का नाही म्हणा, तो गावात नाही. सांगतो, आम्ही सगळेजण सांगतो पक्का नाही दिसला म्हणून. जा तू लप कुठं तरी, नाही तर तुझं काही खरं नाही. हो रे, जातो मी. चल, जातो मी पटकन, जातो. वर्षा, पक्याचं काही खरं नाही रे आता. काय केलंय काय, कोणाच्या नादी लागलंय बघ. मार खातो बहुतेक हा 1-2 वेळेस आणखीन. हो रे, खातो की काय मार. जाऊ दे, कसंही असलं तरी आता हाय आपल्या याच्यातला, वाचवायला पाहिजे त्याला. हो रे, खरंच आहे, काय करणार. हे नुबे, हाय काय घरी, काय करून राहिली तू. काय नाही हो, घरातले काम करत होती. या ना, बस. हा, पक्या दादाला अर्चिताईनं मारलं, पक्या दादाला अर्चिताईनं मारलं. काय रे पप्पू, काय बोंबलत फिरतोय, काय झालं, कुठे गेला होता. हो येणू मामी, पक्या दादाला अर्चिताईनं मारलं. तिकडे बस स्टॉप जवळ पक्या दादाला अर्चिताईनं मारलं. काय सांगतो रे पप्पू, खरं आहे का, काऊन मारलं तिनं. मावशी, पक्या दादाला अर्चिताईनं मारलंय. त्यानं काहीतरी केलं असेल, पक्या दादाला अर्चिताईनं मारलं. सांग बी पक्या, काय करतो काय माहिती, कशाला तिचा मार खाल्ला. काहीतरी केलं असेल ना, अर्ची तशी मारणार होय त्याला. काय केलं पक्यानं, काऊन मारलं अर्चीनं पक्याला. काय माहित बाई, काऊन मारलं ते विचार लागेल आता. पप्पा सांग रे, काऊन मारलं रे पप्पू पक्याला अर्चीनं. हो मामी, पक्या दादाला अर्चिताईनं मारलं, बस स्टँड जवळ मारलं. बघा पप्पू कसं बोंबलत फिरलाय, पक्या दादाला अर्चिताईनं मारलं म्हणून. जाईल ना तिच्या माईच्या बापाच्या कानावर गोष्ट, आणखी पप्पूला मारतील ते. हाव ना माय, काय करावं, काऊन मारलं काय माहिती अर्चीनं पक्याला काऊन मारलं काय माहिती बाई. ते बघ तिकडून शकुंतला येऊन राहिली. गप्प बस, नाही तर पप्पूचं जसं गावात फिरूनच राहिला, आपल्या तोंडून ऐकायचं अर्चीला पक्यानं मारलं म्हणून. हो ग, बरोबर आहे, गप्प बसती. काय झालं येणू आणि रेखा, काऊन गप्प बसल्या, काय झालं, काय म्हणताय.
काय नाही हो, काय नाही, असंच गोष्टी करत बसलो होतो. कायच्या गोष्टी करून राहिल्या सांगा मला, कायच्या गोष्टी करून राहिल्या तर? अहो तो पप्पू बोंबलत फिरून राहिला गावभर, अर्चीनं पक्याला मारलं म्हणून. अर्चीनं पक्याला मारलं. काय म्हणता? अर्चीनं पक्याला मारलं? कधी मारलं हो पक्याला अर्चीनं? काऊन मारलं तिनं त्याला? काय माहिती का तुम्हाला? मी तर आता घरी होती, अजून घरी अर्ची आली नाही. अर्ची जाते घरी, मी विचारते तिला काऊन मारलं तर. नाही हो, आम्हाला काही माहीत नाही. हा पक्या बोंबलत फिरून राहिला. पक्या दादाला अर्चीनं मारलं म्हणून पप्पू बोंबलत फिरून राहिला बघ. आम्हाला नाही माहिती काही. हो काय? जाऊन विचारते घरी अर्चीला काऊन मारलं ते. पप्पूनं काहीतरी केलं असेल, तशी माझी पोरगी कोणाला काही मारणार नाही. काहीतरी केलं असेल पक्यानं, म्हणूनच मारलं असेल. जाऊन विचारते मी काय झालं ते. ह्या पप्पूला तर ना आता सोडणार नाही बघ. तिच्या बापाला सांगते. पप्पूला कशा पाहिजे? तो तर लहान आहे ग, बोंबलत फिरून राहिला गावभर. पोर आहे ते, त्यानं काय केलं? पप्पूला नाही ग, पक्याला. पक्या कुठचा लहान आहे, एवढा ढोम्या झाला तरी त्या अर्चीला काहीतरी म्हटलं असेल म्हणून तिनं मारलं. तिला काही सहन होत नाही असं तसं कोणी काही म्हटलं की. जाऊन बघते मी काय झालं आणि काय नाही ते. मला काय माहीत नाही, तुम्ही सांगून राहिल्या म्हणून माहिती झालंय. जाते कशी घरला. पाहिजे शकुंतलाबाई, काय म्हणू बिनू नको. हे आहे पोर, काय पण बोंबलत फिरत असेल. काय खरं काय खोटं केल्याशिवाय कोणाला काय म्हणू नको तू. आम्हाला पण काही माहीत नाही. हा पप्पू बोंबलत सुटला ना तेवढं आम्ही ऐकलं फक्त, आणि त्याच्यावर बोलत होतो. आणि तेवढ्यात तू आली म्हणून आता तुला काही लपवायचं आहे म्हणून तुला सांगितलं की पप्पू असा बोंबलत फिरून राहिला. बरोबर विचारपूस करजो मग काय ते बोलजो. हो, विचारपूस केल्याशिवाय कशाला काही बोलणार मी. विचारपूस करूनच बोलते, तुम्ही नका काळजी करू. हा बरोबर म्हणते ना येणूबाई, बरोबर आहे ग तिचं. बरं जाऊन बघ काय खरं काय खोटं ते. मी पण निघते. अर्ची, ये अर्ची, आली का ग घरी? अर्ची इकडे ये. काय आई, काय झालं? तू न पक्याला मारलं म्हणते. सर्व गावात बाया चर्चा करून राहिल्या, गोष्टी करून राहिल्या सगळीकडे. म्हणे अर्चीनं पक्याला मारलं म्हणून. आणि तो पप्प्या नाही का, तो पप्प्या आहे ना सगळ्या गावात फिरून राहिला गावभर बोंबलत. अर्चिताईनं पक्या दादाला मारलं म्हणून. काय झालं शकुंतला? काय म्हणून राहिली? अर्चीनं पक्याला मारलं काय म्हणत होती तू? अहो सगळ्या गावात बायका बोलून राहिल्या की अर्चीनं पक्याला मारलं म्हणून. मी तेच मग अर्चीला विचारायला आले काय झालं काय नाही, तेच विचारत होते. तेवढ्यात तुम्ही आले. सांग बेटा अर्ची, काय झालं? काय काय पक्या काही बोलला का तुला म्हणून मारलं? तू खरंच मारलं की नाही त्याला? हा आई, मी मारलं त्याला. तो मला बघून गाणं म्हणत होता, तुझे देख के मेरी मधुबाला म्हणे, आणि पलट म्हणे इकडे. मग चढला माझा पारा. त्याला म्हटलं कोणाला म्हणून गाणं म्हणतोस रे तू? तुला माहीत नाही कोण आहे मी? दिलं 2 थोबाडीत. काय चुकलं का माझं? नाही बेटा, बरं केलं. ते पक्याला बघतोच मी आता. कोणाच्या नादी लागलं त्याला माहीत नाही. अर्ची कोणाची मुलगी आहे, ती पाटलाच्या मुलीच्या नादी लागतो काय? थांब, तो पक्या आहे आणि आता मी आहे. मारलं ते बरं झालं अर्चे, पण पुन्हा आता तो असं वागणार नाही. जाऊ दे, ते झालं. नका हो तुम्ही काही करू त्याला. मी वर जाऊन सांगते त्याच्या मायला, आणि तो वागेल सरळ. मग आता काय करायचं? कधी कधी पोरं करतात पोरकटपणा. पण आपल्या अर्चीने चांगला धडा शिकवला ना त्याला. तो तिला आजपासून ताईच म्हणेल. तर रक्षाबंधनला अर्चीला त्याला राखी बांधायला घेऊन जाते मी. काय झालं म्हणून काय म्हणते शकुंतला? आपल्या पोरीला बोललाय तू. साधी सुधी गोष्ट नाही आहे. काही समाजसेवा बंद कर तुझी. राखी बांधायला नेते म्हणते. त्याचे हात पाय तंगडे तोडून देते त्याच्या हातात. मग समजून त्याला कोणाला कसं मधुबाला बोलायचं ते. तू नको मग आमच्या मध्ये बोलू. बघ तुम्ही काय करायचं. गप घरातले काम कर. त्याची काही गरज नाही बाबा. मी मारलं त्याला. मला ताई म्हणे तो. सॉरी म्हणे. पुन्हा माझ्या वाटेला काय माझ्याकडे बघणार सुद्धा नाही तो. जाऊ दे त्याला आता. कशाला विनाकारण काय करताय? बरं बेटा, तू काय टेन्शन घेऊ नको. कोण काही बोललं की डायरेक्ट बापाला येऊन सांगायचं. तुझा बाप आहे खंबीर. 2 भाऊ आहे तुझ्या पाठीशी. नको टेन्शन घेत जाऊ तू. तू लक्षात ठेव, तू पाटलाची अर्ची आहे, साधी सुधी नाही होय. हो बाबा, माहिती आहे मला. त्याच्यामुळे तर भेटतात तसे सगळे. पण ह्या पक्या नवीन होता ना गावात, त्याच्यामुळे त्याला काय माहीत नसेल. लागला माझ्या नादाला. पण आता तो पण माझा काही विचार करणार नाही याच्यानंतर. नको तुम्ही काही करू त्याला. अनुसयाबाईचं पोरगं आहे ते.
नवीन आहे, डांबरट आहे जरा. जाऊ द्या, पोरकटपणा केला. मी सांगते अनुसयाबाईला जाऊन की तुझ्या पोराला जरा 4 गोष्टी सांग म्हणून. नका बाहेर उभी रू, अजून यायची ती आपल्या घरी हातपाय जोडत. गरीब आहे ती बाई, पोरगा जरा वात्रट निघाला, काय करणार. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. जा तुम्ही दोघी पण आपापल्या कामाला. चला आजी, जा तू अभ्यास कर तुझा. बघते मी स्वयंपाकाचं काहीतरी. जाऊ दे आता, झालं केलं ते झालं. हो आई, करते मी अभ्यास. ठीक आहे, चल मी जाते माझ्या रूममध्ये अभ्यास करायला. या पक्याला नाही निदान तर कमीत कमी धमकावलं तरी पाहिजे. काही ना काही केल्याशिवाय जमणार नाही. ठीक आहे, आता उद्या या पक्याचं काहीतरी करतोच मी. त्याच्याशिवाय गप्पा बसणं पाटलाला काही शोभत नाही.